स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू खूपच चिडचिड करत असतो. रागावून तो म्हणतो, कधी कधी मला असं वाटतं की मी जन्मच का घेतलाय. तेव्हा पल्लवीला खूप वाईट वाटतं. ती त्याला समजावत असते. पल्लवी त्याला प्यायला पाणी देते आणि म्हणते की शांतनू असं मनाला लावून घेऊ नका. हे बघा, असे प्रसंग तर येतच राहणार आहेत. आपण एकाच शहरात राहतो, समोरासमोर तर येऊ शकतो. त्यावर शांतनू म्हणतो की समोरासमोर येणं वेगळं, जे घडलंच नाही ते दाखवणं आणि इतरांची सिंपती मिळवणं हे वेगळं. पल्लवी म्हणते की हो मान्य मला, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की असे प्रसंग तर येतच राहणार. पण आपल्याला आता त्याची तयारी ठेवावीच लागणार आहे. शांतनू, आपण त्यांना घरातून बाहेर काढले, पण मनातून आणि डोक्यातून त्यांना बाहेर काढू शकलो नाही. आणि यामुळेच त्यांचे हेतू साध्य होणार आहे. लक्षात येते का तुमच्या? पटतंय ना मी काय म्हणते ते? इकडे मोठी आई जेवण करत असते. मोठे काका देखील जेवत बसलेले असतात. मोठी आई म्हणते की अहो मस्त आहे जेवण, आपण रोज ना इथूनच मागून आणूयात. मोठे काका म्हणतात की हो हो, पैसे असेपर्यंत मागवत जाऊया ना. मोठी आई म्हणते की काय हो तुम्ही पण नेहमीच असंच बोलता. तेवढ्यातच मोठ्या आईला विनायकचा फोन येतो. मोठी आई फोन स्पीकरवर ठेवते. विनायक म्हणतो की आई काय चाललंय ग तुमचं? मोठी आई म्हणते की कुठे काय चाललंय, मस्त जेवण चाललंय आमचं. विनायक म्हणतो की आई तू जे काही केलंयस ते आलंय माझ्या कानावर. मोठी आई म्हणते की मग आवडली की नाही माझी खेळी? मोठे काका म्हणतात की विनायक, मोठ्या आईचं डोकं असं चालतं ना अशा वेळी. आणि मग विनायक चिडून म्हणतो की आई बाबा आता पुरे, तुमच्या दोघांचं डोकं तरी ठिकाणावर आहे का? तुम्ही जे काही केले त्यातून तुम्हाला असं वाटतंय की सिंपती मिळाली, पण असं काहीही घडलेलं नाहीये. घरच्यांचा ठाम विश्वास बसलाय की तुम्ही अजून नाटकच करताय. आणि जी काही उरली सुरलेली किंमत होती ना ती सुद्धा तुम्ही घालून बसला आहात. आणि आई, मी तुला मागेही सांगितलं होतं की तू तिथे थांबू नकोस, लवकरात लवकर तिथून बाहेर पड. त्या शांतनूसमोर ही सगळी नाटकं करायची काय गरज होती? याने काहीही होणार नाही आणि काही घडणार पण नाही. मोठी आई म्हणते की घडणार कसं नाही, यापूर्वी देखील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुझ्या आईने शक्य करून दाखवल्यात. यावेळी विजय माझाच होणार आहे. आता त्यांना नाटक वाटते तर वाटू देत, पण एका दिवशी आपल्याच घरातली माणसं आम्हाला त्या घरात मानाने घेऊन येतील. आता तू बघच. विनायक म्हणतो की तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. असं म्हणून विनायक फोन ठेवून देतो. इकडे शांतनू चहा पीत बसलेला असतो. पल्लवी अभ्यास करत असते. शांतनू अस्वस्थ दिसत असतो. तेव्हा पल्लवी म्हणते, शांतनू परीक्षा जवळ आल्यात, तसा मी माझा अभ्यास सुरू केलाय, पण पेपर्सबद्दल माझ्या काही शंका होत्या. विचारू का तुम्हाला? शांतनू म्हणतो की विचार ना. पल्लवी म्हणते की ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. शांतनू म्हणतो की हो, मुळातच जे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर आहे त्यात तू एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊ शकतेस किंवा करंट रेफरन्ससुद्धा देऊ शकतेस. त्याने तुझं उत्तर इम्प्रेसिव्ह वाटेल आणि तसंच लिहितेस तू. पल्लवी म्हणते की हो, तसं गेल्या वेळचे पेपरसुद्धा मी रेफर करते, पण तरीही तुम्हाला एकदा विचारावं म्हटलं. तुम्ही डिटेलमध्ये मला सांगाल ना त्यामुळे. शांतनू म्हणतो की हे बघ, मुळातच तुझे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते जरा कन्फ्युजिंग असू शकतात आणि बेसिकली आधीच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न फॉलो कर, म्हणजे तुला अजून सोपं जाईल. शांतनू सांगत असतो आणि पल्लवी एकटक बघत असते. शांतनू विचारतो की काय झालंय? पल्लवी म्हणते की काही नाही, तुम्ही छान समजावून सांगता ना. शांतनू म्हणतो की काल एक बरं झालं, आपण डॉक्टर देसाईंना रिक्वेस्ट केली की आईंना बघून जा एकदा. किती वाजता येतात काय माहिती, मी त्यांचीच वाट बघतोय. म्हणजे त्यांना विचारता तरी येईल की आईच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा आहे की नाही. त्याशिवाय विनायक दादाच्या डॉक्टरने जे इंजेक्शन दिले ते सुद्धा त्यांना दाखवायचंय. त्या दोघांचं बोलणं विनायकने ऐकलेलं असतं आणि विनायक खूपच घाबरतो. तेवढ्यातच विभावरी म्हणते की डॉक्टर आलेत शांतनू. आणि मग शांतनू आणि पल्लवी आदिती मॅमच्या रूममध्ये येतात. आता इकडे डॉक्टर आदिती मॅमला तपासत असतात. तेवढ्यात विनायक सुरुवातीला तिथे येतो. मागोमाग शांतनू आणि पल्लवी देखील तिथं आलेले असतात. शांतनू म्हणतो की डॉक्टर, बरं झालं तुम्ही आजच आलात. हा माझा मोठा भाऊ विनायक, तो US मध्ये होता. ते ओळखीचे डॉक्टर आहेत. तुम्ही इथे नसताना ते आईला तपासायला आले होते. डॉक्टर म्हणतात की ओके गुड, पण कोण डॉक्टर, नाव काय त्यांचं? तेव्हा विनायक सांगून जातो की डॉक्टर शिरसाट.
मी म्हणतो की सॉरी डॉक्टर शानबाग. त्यावर डॉक्टर म्हणतात की डॉक्टर शानबाग हे तर नाव मी कधी ऐकलंच नाही आहे. विनायक म्हणतो की नाही, कारण ते ॲक्च्युली US ला असतात आणि तिकडेच ते प्रॅक्टिस करतात. शांतनू म्हणतो की डॉक्टर ॲक्च्युली त्यांनी एक इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं. तुम्ही जरा ते बघून घेता का? डॉक्टर ते इंजेक्शन बघतात आणि म्हणतात की हे इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं. तेवढ्यातच विनायकने बोलवलेले डॉक्टर तिथे आलेले असतात. विनायक म्हणतो की हे बघा, हे डॉक्टर शानबाग यांनीच डॉक्टरला प्रिस्क्राईब केलं होतं ते इंजेक्शन. देसाई डॉक्टर म्हणतात की हॅलो सर, मी डॉक्टर मिनल देसाई. सर, तुम्ही US मध्ये कुठे असता? आता मात्र डॉक्टरला काय सांगावं ते सुचत नाही आणि मग विनायकच सांगून जातो की ॲटलांटा. येस, ॲटलांटामध्ये असतो मी. देसाई डॉक्टर म्हणतात की मग तुम्ही हे इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं का? बरं सर, तुमचं एज्युकेशन तर इथलंच असेल ना? मग तुमचं कॉलेज कोणतं आणि पासआउट इयर? विनायक म्हणतो की ह्या डॉक्टर देसाई माझ्या माणसाची तर कुंडलीच खणून काढायला लागल्यात. आता ह्या ठोंब्यानं नीट उत्तरं दिली तर ठीक आहे, नाहीतर मग संपलं सगळं. शानबाग डॉक्टर सांगू लागतात की एज्युकेशन इकडचंच आहे माझं, मुंबई युनिव्हर्सिटी, आणि पासआउट इयर 2005. विनायक म्हणतो की पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरांनी US लाच केलं आणि तिथेच प्रॅक्टिस कंटिन्यू केली. तेव्हा देसाई मॅडम म्हणतात की पण डॉक्टर, मला ह्या इंजेक्शनबद्दल जरा शंका आहे. शांतनू विचारतो की काय झालं डॉक्टर? ट्रीटमेंट योग्य आहे ना? देसाई मॅम म्हणतात की हो, ट्रीटमेंट योग्य आहे, पण हे इंजेक्शन जनरली पेशंटच्या ह्या स्टेजला नाही दिलं जात. बिकॉज इंजेक्शन खूप स्ट्रॉंग आणि ॲडव्हान्स आहे आणि पेशंटची बॉडी कशी रिॲक्ट करते यावर ते ठरवलं जातं. म्हणून मी हे इंजेक्शन रेकमेंड केलं नव्हतं. तेव्हा पल्लवी म्हणते की मग जर आता त्यांना दिलं तर काही अपाय? त्यावर देसाई डॉक्टर म्हणतात की नाही, काही अपाय वगैरे नाही, सरांनी दिलं आहे म्हटल्यावर ते कंटिन्यू करायलाच पाहिजे. शांतनू म्हणतो की थँक्स डॉक्टर, पण आईंची तब्येत तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट वाटते का? त्यावर देसाई मॅडम म्हणतात की हो, नक्कीच, आधीपेक्षा खूपच छान आहे. आता त्या लवकरात लवकर रिकवर होतील. शांतनू दोघांनाही थँक्यू म्हणतो आणि मग देसाई मॅडम तिथून निघून जातात. विनायक मनात म्हणत असतो की हे तर बरं झालं, अचानक वेळी जर असा प्रसंग आला तर ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून औषधाची दुसरी बॉटल इथं आणून ठेवली होती, नाहीतर माझं आज काहीच खरं नव्हतं. विनायक म्हणतो की शांतनू, डॉक्टर शानबाग यांनासुद्धा पुढच्या काही मीटिंग आहेत, ते निघतीलच आता. शांतनू त्यांना थँक्यू म्हणतो आणि विनायक मग त्यांना सोडवायला जातो. विभावरी म्हणते की दोन्ही डॉक्टर समोरासमोर भेटले ते बरंच झालं. पल्लवी म्हणते की शांतनू, आता तरी तुमच्या मनातल्या सगळ्या शंका मिटल्यात ना? प्रभाकर सर म्हणतात की विनायकसुद्धा किती धडपड करतो ना. सगळ्यात चांगली गोष्ट ही की डॉक्टरांनी सांगितलं की आदिती लवकरात लवकर बरी होणार आहे. मेघना, अगं तुझ्या नवऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरं तर तो किती धावपळ करतो हे सगळे आपण बघतोच आहे. दादा आणि वहिनींचा मुलगा असूनसुद्धा तो खूप वेगळा आहे आणि खरंच खूप चांगला निघालाय. पल्लवी म्हणते की डॉक्टरांशी आपलं बोलणं झालं ते खूपच बरं झालं. त्यांच्याशी बोलल्याने आधीच टेन्शन निघून गेलंय आणि आता आई लवकरात लवकर बऱ्या होणार आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मेघना म्हणते की खरं आहे तुझं पल्लवी, तुझ्या तोंडात अगदी किलोभर साखर पडो. असं म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात. इकडे मोठी आई उभी असते आणि मागचे सर्व प्रसंग तिला आठवत असतात. त्या अंजलीने शांतनू आणि पल्लवीला खूप सुनावलेलं असतं, तो देखील प्रसंग तिला आठवत असतो. मग विनायकचं बोलणं देखील तिला आठवतं. विनायक म्हटलेला असतो, तुम्ही हे जे काही केलंय ना आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सिंपती मिळेल, घरच्यांचा ठाम विश्वास बसलाय की तुम्ही अजूनही नाटकच करताय. तर इकडे मोठे काका म्हणतात की सुपर्णा, अजून एक कप चहा दे गं. मोठ्या आईचं लक्ष नसतं. मोठे काका मोठ्या आईच्या जवळ जातात आणि म्हणतात, काय झालंय, कसला विचार करतेयस? मोठी आई म्हणते की काय नाही हो, जे रोहितच्या घरी काल झालं ते आपल्या घरी कळल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले असतील? खरं म्हणजे घरची परिस्थिती जर कळली असती तर मग त्याप्रमाणे पुढे पाऊल टाकता आलं असतं. मोठे काका म्हणतात की एवढंच ना, मग त्यात विचार कसला करायचा? अगं आपला माणूस आहे की तिकडे, फोन कर त्याला. मोठी आई म्हणते की त्याचं नाव पण नका घेऊ. आपल्यासमोर त्याला आपली किती काळजी आहे असं दाखवत असतो. आपले सर्व हक्क आपल्याला मिळवून देणारे असं फक्त तोंडावर सांगतो, पण प्रत्यक्षात तो आपली काहीच मदत करत नाही आहे. उलट आपले सध्याचे जे प्रयत्न चालू आहेत तेही बंद करायला सांगतोय.
म्हणजे काय हवंय त्याला हेच कळत नाही आहे. मोठे काका म्हणतात की हे बघ सुपर्णा, तू जास्त रिकामी असते त्यामुळे तुझ्या मनात नको ते संशय येतात. आता जरी शांत वाटत असला तरी तो शांत नाही आहे. बघ, त्याच्या मनात आपल्या फायद्याचं जबरदस्त प्लॅनिंग सुरू असणार. बरं, आपण आता पुढे काय करायचं याचा विचार कर. ठीक आहे, मी आलोच, असं म्हणून मोठे काका तिथून निघून जातात. इकडे पल्लवी विनायकला चहा देते आणि म्हणते की दादा चहा घ्या. विनायक म्हणतो की पल्लवी थँक्स, पण मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुझ्याकडं थोडा वेळ आहे का? पल्लवी म्हणते की दादा बोला ना. विनायक म्हणतो की मला तुला शांतनूबद्दल विचारायचं होतं. काल मला तो जरा डिस्टर्ब वाटला, आता ठीक आहे ना? पल्लवी म्हणते की हो, आता ते ठीक आहेत. आणि डॉक्टरांशी सुद्धा बोलणं झालंय, आईच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा आहे. विनायक म्हणतो की आईबाबांच्या परिस्थितीबद्दल सुद्धा थोडं बोलायचं होतं पल्लवी मला. म्हणजे तू त्यांना भेटलीस, बोललीस, तुला काय वाटतंय? पल्लवी म्हणते की पहिल्यांदा त्यांची अवस्था बघून असं वाईट वाटलं होतं की अशी वेळ कोणावरच येऊ नये. पण ते दोघं जे काही वागलेत ते मी कधीही विसरू शकत नाही. आज फक्त त्यांच्यामुळे आईंची ही अवस्था आहे. त्यांच्यामुळे शांतनू एवढे खचून गेलेत. अजूनही सावरायला त्यांना वेळ लागतोय. त्यांच्यामुळे बाबा असे गप्प गप्प असतात. त्यांच्यामुळे माझ्या माणसांना खूपच त्रास झालाय. आणि अजूनही त्यांना त्रास होतोय. मी त्यांना कधीही माफ करू शकत नाही. आणि मग विनायक हसत हसत मनात म्हणतो, आईबाबांनी घरात येण्यासाठी भुयार जरी खणायला घेतलं असलं तरीही इकडची माती काय भुसभुशीत झालेली नाही आहे. मग विनायक म्हणतो की बरोबर आहे तुझं पल्लवी, अगदी बरोबर आहे. त्यांनी एकाचाच नाही तर कित्येकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याची शिक्षाही त्यांना मिळालेलीच आहे. शेवटी काही झाले तरी ते माझे आईवडील आहेत, रक्ताचं नातं आहे. त्यांच्या कर्माची फळं भोगतायत ते. ते म्हणतात ना की करावे तसे भरावे. यांच्या बाबतीत अगदी खरं आहे ते. तुझ्या पाठीत सुरा खूप असताना, शांतनूच्या गाडीचे ब्रेक फेल करून त्याचा ॲक्सिडेंट घडून आणताना, माझ्या प्रेमळ आदिती काकूला घराबाहेर काढताना काहीच कसं वाटलं नाही ग त्यांना? त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना माफ करण्यात काहीच अर्थ नाही आहे. देवाने त्यांना जी शिक्षा दिली ती अगदी बरोबर आहे. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की काय गप्पा चालल्या भावा बहिणींच्या? विनायक म्हणतो की काही नाही रे शांतनू, सहजच बोलत होतो. शांतनू म्हणतो की बरं बरं पल्लवी, आता उशीर झालाय ना कॉलेजला निघायला, निघूयात का? आणि मग शांतनू आणि पल्लवी विनायकला बाय करून तिथून निघतात. मागे मात्र विनायक वेगळाच विचार करत उभा असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, विनायक मोठ्या आईला विचारतो की आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? तेव्हा मोठी आई म्हणते की माझ्या हक्काचं घर मिळवण्यासाठी मला जे जे काही करावं लागेल ना ते सगळं करणार आहे मी. मोठी आई बाहेर आलेली असते आणि मुद्दाम पल्लवीसमोर दयनीय अवस्था दाखवत असते. मोठी आई खूपच थकलेली असते आणि रिक्षाला हाक मारत असते. पल्लवी रिक्षात बसल्यावर तिचा पाठलाग करते आणि पाठलाग करत करत ती तिच्या घरापर्यंत येते. मोठी आई घरात आल्यावर मोठ्या काकांना म्हणते की ती पल्लवी माझा पाठलाग करत करत घरापर्यंत आली होती. मोठे काका म्हणतात की आता जर ती घरी आली तर? मोठी आई म्हणते की घरीच तर आणायचं आहे तिला. तर पल्लवी इकडे घरी सर्वांना सांगत असते की मी ठरवलंय की त्यांची परिस्थिती खरी आहे की खोटी आहे हे शोधून काढायचं. एवढ्यातच शांतनू तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो की काही गरज नाही आहे आता त्याची. पल्लवीला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रेश्मा भगत, रवी कवडे, रेश्मा भगत, अजय वागचौरे, धनश्री देशमाने, नारायण एलगर, सोनी वाघमारे, नीलम गीते, प्रतिभा मोरे, अर्जुन खडे, सपना हुकारे, पूजा कांबळे, तात्या गोंडीबा, सतीश देवकर, उज्ज्वला नाजन, चंद्रशेखर भातवाडेकर, प्रसाद महाडिक, आकाश जाधव, नैना मिश्री, संतोष राजगुरू, मधुकर मोत्राचे, अपर्णा मायेकर, शुभम शेळके, द्रांक्षा खडकर, योगेश मेश्रम, ज्योती पाटील, ज्ञानेश्वर आचारी, बीना परांजपे, ज्ञानेश्वर आलकरी, वैभव कुष्टे.